नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, कांद्याच्या बाजारभावांमध्ये बऱ्यापैकी उलथापालथ झालेली आहे। तर कशा प्रकारे आणि कशी ती आपण आजच्या व्हिडिओत बघणारच आहोत। आजचे बाजारभाव बघून तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज तारीख आहे 28 नोव्हेंबर 2025। तर आपण बाजारभाव बघत आहोत कांद्याचे। तर अकलूजला 355 क्विंटल कांद्याची आवक होती। तर कमीत कमी दर हा त्यांना 300 रुपये, जास्तीत जास्त दर 1500 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 1000 रुपये मिळाला। त्याचबरोबर चंद्रपूर गजवड, आता चंद्रपूर गजवडला 220 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1800 रुपये। मुंबई कांदा बटाटा मार्केटला 10,345 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1250 रुपये। खेड चाकणला 500 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। सांगली फळे भाजीपाला मार्केटला 1832 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये। पुण्याला 12535 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। पुणे खडकीला 12 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। पुणे पिंपरीला 29 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1250 रुपये। पुणे मोशी येथे 468 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये। इस्लामपूरला 55 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1600 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1100 रुपये इतका मिळाला। तसेच मंगळवेढ्याला 82 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1580 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। कामठी येथे 14 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1510 रुपये, जास्तीत जास्त भाव 2010 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1760 रुपये। आता पिंपळगाव बसवंतला 750 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 4851 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 2500 रुपये इतका मिळाला। येवल्याला 3000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1051, जास्तीत जास्त भाव 1751 आणि सर्वसाधारण भाव 550 रुपये। येवला अंदरसूल बाजार समितीमध्ये 1000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 212 रुपये, जास्तीत जास्त भाव 926 रुपये आणि सर्वसाधारण भाव 600 रुपये। मनमाडला 1600 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1120 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। तसेच पिंपळगाव बसवंतला पुन्हा 8100 क्विंटल ही उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2352 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1125 रुपये। आणि भुसावळला 63 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1200 रुपये इतका मिळाला। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण कांद्याचे बाजारभाव बघितलेले आहेत। तर कांद्याच्या बाजारभावांमध्ये बऱ्यापैकी बदल झालेला आहे, बऱ्यापैकी भाव हे कमी झालेले आहेत आणि आता बहुतांशी कांद्याचे बाजारभाव असे काही लोक म्हणत असतील की कांद्याचे बाजारभाव वाढलेत, पण ते कशा प्रकारचे किती प्रतिपर्यंत तो कांदा घेतला जातोय तेही आपण आपल्या व्हिडिओमध्ये मागच्या बघितलेलंच होतं। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।